परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेत। राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे समर्थक चढलेत आणि समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। परळीमध्ये 2 ठिकाणी कराड समर्थकांनी हे अशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे। पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईचं टॉवरवर चढून समर्थकांनी हे आंदोलन केलेलं आहे। वाल्मिक कराडचे हे सगळे कार्यकर्ते आहेत जे आक्रमक झालेले आहेत। विष्णू बोरगे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। विष्णू, काय नेमकी माहिती आहे? कराडचे समर्थक आंदोलन करतात। तर आज परळीमध्ये आक्रमक झालेले कार्यकर्ते पाहायला मिळाले। आईनं वाल्मिक कराडांच्या जे आहे ते पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केलेलं आहे। सकाळपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि दुसरीकडे आता वाल्मिक कराडांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। राणी लक्ष्मीबाई टावर आहे परळीतलं आणि त्या टावरवरती जे आहे ते हे आक्रमक कार्यकर्ते चढलेले आहेत। खरं तर न्याय द्या अशी मागणी घेऊन ते सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। आज वाल्मिक कराड यांना जे आहे ते कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्या अगोदरच पुन्हा एकदा हे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। टावरवर चाललेले आहेत। एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली असली तरी आंदोलन सुरू झालेत असंच म्हणावं लागेल। निश्चितच विष्णू, असे संपर्कात राहा। पण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना या दृश्यांविषयी माहिती देऊया। वाल्मिक कराडचे हे समर्थक आहेत। आज इकडे केज कोर्टमध्ये वाल्मिक कराडला तिथे सादर करण्यात येते आणि त्यावर सुनावणी होणार आहे। काही वेळामध्ये सुनावणीविषयी आपल्याला आणखी डिटेल्स कळतील। मात्र त्याच्या समर्थकांनी अशा प्रकारे परळी शहरामध्ये आंदोलन केलेलं आहे। खरं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सध्या जमावबंदीचे आदेश लागू असताना सुद्धा अशा प्रकारचे हे आंदोलन होताना दिसते। विष्णू बोरगे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। विष्णू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।